पालघर आणि नाशिकला जोडणारा त्र्यंबकेश्वर मोखाडा मार्गावरील तोरंगण घाट आता अक्षरशः मृत्यूचा घाट बनत चाललाय. गेल्या 5 वर्षात या घाटाने तब्बल 15 जणांचे बळी घेतले तर 16 जण गंभीर जखमी झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातांची मालिका सुरू असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोणतीही कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाहीये. पालघर, बोईसर, तारापूर, वापी, सिल्वासा तसेच गुजरातमधून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी आणि औद्योगिक वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. वाढवण बंदर, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, बोईसर MIDC आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे महत्त्व अधिक वाढलं असताना त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. विशेषतः तोरंगण गावाजवळील तीव्र उतार आणि धोकादायक वळण अपघातांचे केंद्रबिंदू ठरले. ब्रेक फेल होणे, वाहनांवरील नियंत्रण सुटणे आणि अवजड वाहनांची संतुलन बिघडणे यामुळे वारंवार भीषण दुर्घटना घडत आहेत. एका अपघातातही मृत्यू झाल्यास तो भाग अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करून उपाययोजना केल्या जातात. मात्र 5 वर्षात 15 मृत्यू होऊनही प्रशासनाची झोप उडालेली दिसत नाहीये. रस्ते दुर्घटना समिती फक्त नावालाच का, तर राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता शिंदे मॅडम यांची बदली करा ही मागणी आता होऊ लागली. याउलट मोखाडा पोलीस स्थानकाचे तत्कालीन API प्रदीप गीते यांनी स्थानिकांच्या मदतीने धोकादायक वळणावर मातीचे संरक्षक ढिगारे उभारून अनेक जीव वाचवले. परंतु ही तात्पुरती व्यवस्था असून ब्रेक फेल झालेल्या वाहनांसाठी कायमस्वरूपी रनवे ट्रॅक किंवा एस्केप लेन उभारण्याची मागणी आता जोर धरलीय. याशिवाय रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास मदतकार्य पोहोचण्यास विलंब होतो. मोबाईल नेटवर्कचा अभाव, पोलीस चौकी नसणे आणि रुग्णवाहिकेची अनुपलब्धता यामुळे अपघातग्रस्तांच्या अडचणी वाढतात. त्यामुळे या घाट परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन मदत केंद्र उभारण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने होती. 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र सर्वाधिक धोकादायक असलेल्या तोरंगण घाटासाठी नेमकी कोणती सुरक्षितता योजना राबवली जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तोरंगण घाटातील मृत्यूंची मालिका थांबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग तातडीने जागा होणार का, की आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला या मार्गाचे गांभीर्य लक्षात येणार, असा संतप्त सवाल आता प्रवासी, स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून उपस्थित केला जातो.